दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला 3रा अध्यायातला 8वा श्लोक बघणार आहोत। फक्त विचार करून आयुष्य बदलतं का? आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला माहीत असतं, तरी पण आपण ते करत नाही। श्रीकृष्ण आपल्याला या श्लोक मधून सांगतात, फक्त योग्य विचार करू नका, तर योग्य कर्म करा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नियत कुरु कर्मत्व कर्म ज्यायो य कर्मण शरीर यात्रापि च ते न प्रसिद्ध्यद कर्मणे। या श्लोकचा अर्थ असा आहे, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तुझं जे कर्तव्य आहे तू ते नक्की कर। कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं श्रेष्ठ आहे, कारण कर्माशिवाय शरीराचं जीवन सुद्धा व्यवस्थित चालू शकत नाही। म्हणजेच आपण अनेकदा असं बोलतो की उद्या बघू, नंतर करल, योग्य वेळ आली की करल, पण जर आपण योग्य वेळेची वाट बघत बसलो तर आयुष्य पुढे निघून जातं। श्रीकृष्ण सांगतात, तुमचं कर्तव्य ओळखा आणि ते आजपासून सुरू करा। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, समजा डॉक्टर समोर एक गंभीर रुग्ण आला। डॉक्टरने विचार केला, आज माझा मूड नाही, उद्या उपचार करू। तर काय होईल? फक्त ज्ञान असून उपयोग नाहीये, त्याने योग्य वेळी कर्म करणं पण गरजेचं आहे, कारण त्याचं कर्तव्य फक्त डॉक्टर होणं नाही, तर गरजेच्या वेळी रुग्णांसाठी उभं राहणं पण आहे। आजचा स्ट्रॉंग मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, आपल्याला काय करायचं आहे हे माहीत असूनही जर आपण ते केलं नाही तर त्या ज्ञानाचा काय उपयोग? स्वप्न बघा, नियोजन बनवा आणि त्यानंतर एक पाऊल तरी उचला, कारण आपलं आयुष्य विचारांनी नाही तर योग्य कर्मांनी बदलतं। अशाच नवीन नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।